नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संविधान बदलाच्या वादात आता आणखी नवे तपशील समोर येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षांचे काही अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्षांकडे वर्ग करण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर या प्रकरणाला अधिकच धार आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पक्षाच्या नव्या संविधानात मोठे बदल करण्यात आले असून पक्षाचा कणा मानले जाणारे अल्पसंख्याक सेल, सामाजिक सेल आणि ओबीसी सेल वगळण्यात आल्याचे समोर आले आहे। यापूर्वी एकत्रित राष्ट्रवादीच्या संविधानात एकूण 7 फ्रंटल सेलचा उल्लेख होता, मात्र नव्या संरचनेत केवळ युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवा दल या 4 सेलचा समावेश करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे। 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीवेळी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या मिनिट्समध्ये हे बदल नोंदवण्यात आल्याचे उघड झाले आहे। दरम्यान सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र देत पक्षाकडून झालेला पत्रव्यवहार रद्द करण्याची मागणी केली आहे। या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत या मुद्द्याला अधिकच राजकीय रंग दिला आहे। अजित पवार यांच्या पक्षातून 3 सेल वगळण्याबाबत शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक सेल अफजल फारुख यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की या सेल वगळल्या, प्रत्येक समाजाचा आवाज उठवण्यासाठी या सेलची निर्मिती शरद पवार यांनी केली होती। जेव्हापासून अजितदादा गेले त्यानंतर प्रफुल्ल पटेल, तटकरे यांचा खरा चेहरा पुढे येत आहे। यांचा मी निषेध करतो। यांची नीती बदलली की काय? अल्पसंख्याक समाजासोबत हा अन्याय आहे का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला। तर सामाजिक न्याय सेलेचे भीमराव हत्तीहंबिरे यांनी सांगितलं की अजितदादांच्या निधनानंतर पटेल, तटकरे यांना राष्ट्रवादी हा पक्ष गुंडाळून भाजपामध्ये जायचं आहे, हे चुकीचं आहे, याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल। अजितदादा पवार साहेबांच्या पावलावर पाऊल टाकत होते, पण पटेल, तटकरे आता षडयंत्र करत आहेत, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।